ही घटना आहे पुण्यातील रहाटणी परिसरातली। व्हिडिओमध्ये दिसणारे सुरेश कुमार जयस्वाणी हे व्यापारी आहेत। जयस्वाणी हे दुचाकीवरून रस्त्याने जात असताना काही जण अचानक त्यांच्या जवळ येतात। हे लोक स्वतःला उत्तर प्रदेश पोलीस असल्याचं सांगतात आणि काही चौकशीसाठी तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल असं सांगतात। मात्र सुरेश कुमार जयस्वाणी यांना संशय येतो आणि ते तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतात। यानंतर आरोपी त्यांच्या दुचाकीला धक्का देऊन त्यांना खाली पाडतात आणि जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन जातात। हा सगळा प्रकार दिवसाढवळ्या आणि रस्त्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर घडत होता। अपहरण केल्यानंतर काही वेळातच आरोपींनी जयस्वाणी यांच्या कुटुंबियांना फोन केला आणि 50 लाख रुपयांची खंडणी मागितली। पैसे दिले नाही तर ठार मारण्याची धमकीही दिली आहे। घाबरलेल्या कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला। यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला। तांत्रिक तपास आणि कॉल डिटेल्सच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलिसांनी 100 किलोमीटर पाठलाग केला आणि अखेर संगमनेर परिसरातून आरोपींना अटक करत सुरेश कुमार जयस्वाणी यांची सुखरूप सुटका करण्यात आली। काल सायंकाळी साधारणतः एक 5:30-6च्या दरम्यान काळेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती। तर त्यानुसार जे अपहृत व्यक्ती होते त्यांचे बंधूंनी ती तक्रार दिली आणि त्याच्यामध्ये जे किडनॅपर आहेत ज्यांनी किडनॅप केले त्यांनी 50 लाखाची डिमांड त्यांच्याकडे केली होती। हे सगळं कम्युनिकेशन जे आहेत जे किडनॅप झाले होते त्यांच्या मोबाईलवरूनच करण्यात येत होता आणि या सगळ्या गोष्टींची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपल्या काळेवाडी पोलीस स्टेशन गुन्हे शाखा आणि लोकल युनिट्स या सर्वांचे असे वेगवेगळे 7 ते 8 पथकं माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आणि सर्व संपूर्ण ज्या टीम्स आहेत त्या विक्टीमला सुखरूपपणे परत आणण्याकरता आपण प्रयत्न करत होतो। या दरम्यानच्या काळात आपल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ते नाशिककडे जात आहेत अशी माहिती प्राप्त झाल्याने आपण पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री सोमनाथ गार्गे सर यांच्याशी मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी संपर्क करून मदत मिळण्यासाठी विनंती केली आणि त्याप्रमाणे जे SDPO आहेत संगमनेरचे डॉक्टर कुणाल सोनवणे त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि ही सगळी ग्राउंड लेवलचं इन्व्हेस्टिगेशन आणि नगर पोलिसांच्या कोऑर्डिनेशनमुळे आपल्याला संगमनेर येथील टोल नाक्यावरती आपण हे 5 आरोपी पकडण्यामध्ये यशस्वी झालो। त्यानंतर आमची जे खंडणीविरोधी पथकाची जी टीम आहे त्यांनी जो हे आरोपी अटक करण्यामध्ये पूर्ण संगमनेर पोलिसांच्या टचमध्ये होते आणि जे विक्टीम यांना आरोपींनी त्यांना सर्व सुगावं लागल्यानंतर चंदनापुरी घाटाच्या इथे सोडून दिलं होतं। तर आमचे जे गुंडाविरोधी पथकाचं संपूर्ण टीम आहे त्यांनी त्यांना सुखरूपरित्या ताब्यात घेतलं आणि त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेलं होतं। सर, याच्या पाठीमागची मोडस ऑपरेंडी काय होती? याच्यामध्ये पैसे उकळण्यासाठीच हा गुन्हा केला गेला होता। यांच्याकडे काम करणारा जो कामगार आहे त्यांच्यामार्फत ही टीप देण्यात आली होती। आमचे जे गुंडाविरोधी पथकाची जी टीम आहे त्याला तो व्यक्ती देखील आपण आयडेंटिफाय करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आपले जे काळेवाडी पोलीस स्टेशनचं पथक आहे त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे आणि हा संपूर्ण जो गुन्ह्याचा कट आहे तो मागच्या 2 ते 3 दिवसापासून ही रेखी त्यांनी केली होती आणि या सर्व आरोपींना जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये एकूण आता 6 आरोपी करण्यात आलेले, 5 आरोपी आपल्याला प्रत्यक्ष मिळाले। त्यांच्याकडे 2 पिस्टल, काही राऊंड्स आणि काही बाकी इतर साहित्य मिळून असं जवळजवळ 17-18 लाख रुपयाचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि खंडणी घेण्यासाठी जे अपहरण करणे या संदर्भात पूर्ण त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर्व आरोपी जे आहेत ते उत्तर प्रदेश येथील राहणारे आहेत ज्यांनी या ठिकाणी त्यांना टीप दिली होती या संदर्भात। ती व्यक्तीसुद्धा यांच्या परिचयाची आणि ती देखील उत्तर प्रदेश येथील। या अपहरण प्रकरणातील 4ही संशयित उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती समोर आली आहे। खंडणीसाठीच त्यांनी हा कट रचल्याचं पोलिसांनी सांगितलंय। दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी अपहरणामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांनी वेळीच केलेल्या तांत्रिक तपास आणि तत्पर कारवाईमुळे मोठा गुन्हा उधळून लावण्यात, व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवलं आहे।